मताधिकार बचेगा तो लोकतंत्र बचेगा, और लोकतंत्र बचेगा तो देश बचेगा, देश बचेगा। ये बात हमें समझनी होगी। खरं तर एक छोटंसं उदाहरण देते। जसं चंद्रयान 3 ला इस्रोच्या श्रीहरिकोटातून एका साध्या रिमोटच्या साहाय्याने त्याची दिशा लाखो किलोमीटर दूर असलेल्या चंद्रयान 3 ला एका रिमोटच्या साहाय्याने त्याची दिशा त्यातील बदल केला जाऊ शकतो, तर ईव्हीएम सारख्या साध्या मशिनीमध्ये मताचा फेरबदल हे केला जाऊ शकतो। याचा आपण कधी विचार करतो का? हा विचार आपण सर्वजण करायला हवा। आणि खरंच आपण फक्त घोषणा देऊन काय होणार नाही, जय घोष अभिवादन करून काय होणार नाही, तर आपल्या सर्वांना जागं व्हावं लागेल। महापुरुषांचे विचार प्रखरपणे मांडावे लागेल आणि महापुरुषांच्या विचारावर चालून महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करावं लागेल। खरं येथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करते। आणि आमचे धावरे सर खरंच खूप मोठं ग्रेट व्यक्तिमत्व आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। आणि आपण सर्वजण महापुरुषांच्या विचारावर चालूया असा संकल्प आज 1 जानेवारी 2025 रोजी आपण करून महापुरुषांचं स्वप्न पूर्ण करूया आणि पुन्हा भारत देशाला बुद्धाचा देश करूया असा संकल्प आपण सर्वांनी करून माझ्या मागे जोरदार घोषणा द्यायची। विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। माझा आवाज तरी जोरात येतोय, आपला काहीच येत नाहीये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की। खरं तर आणखीन एक मुद्दा आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली। आपल्या सर्वांना प्रश्न पडत असेल की महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारीलाच का शाळा सुरू केली? ते 3 जानेवारीलाही करू शकत होते, पण या पाठीमागचं एक ऐतिहासिक कारण म्हणजेच त्यांनी 1 जानेवारी 1818च्या म्हणजेच भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली। त्या 500 शूरवीरांना या सभेच्या माध्यमातून मी प्रिया नक्ते विनम्र अभिवादन करते आणि येथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करते। धन्यवाद।